कंट्रोलला बोला, कंट्रोलला कळवा. त्या माईक द्या, कळवा कंट्रोलला. बोला बोला लोक. काय केलं मोबाईल टू कंट्रोल, अर्जंट इन्फॉर्मेशन आहे म्हणा. सटाणा जायखाडे येथे गोवंशाची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच पिकअप गाडी घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना जायखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयितांनी भरधाव वेगाने पळ काढला. मात्र पोलिसांचा पाठलाग सुरू असतानाच मालेगावच्या आंबेडकर नगर कॅम्प परिसरात पिकअप एका घराच्या ओट्याला धडकली आणि या थराराचा शेवट झाला. या कारवाईत पोलिसांनी 6 गोवंशाची सुटका करत पिकअप वाहनांसह तब्बल 3,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील 4 संशयितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सविस्तर असे, पहाटेच्या अंधारात गोवंश वाहतूक दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 1:35 मानूर ते सटाणा रस्त्यावर हॉटेल साल्हेर समोर संशयात पिकअप वाहन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिकअप क्रमांक MH41G 1948 मधून विना परवाना गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार बाळासाहेब निर्भवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच वाहन चालकाने गाडी थांबवण्याऐवजी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांमध्येही खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांचा इशारा न जुमानता संशयितांनी पिकअप भरधाव वेगाने मालेगावच्या दिशेने पळवली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान मालेगावच्या आंबेडकर नगर कॅम्प परिसरात संशयिताच्या ताब्यातील पिकअप अनियंत्रित झाली आणि एका घराच्या ओट्याला जोरदार धडकली. या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि संशयिताचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता त्यामध्ये 6 गोवंश आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार गोवंशाच्या तोंडाला आणि पायांना दोरी बांधून त्यांची वाहतूक केली जात होती. या प्रकरणात पोलिसांनी 6 गोवंशाची सुटका केली असून त्यांची किंमत एकूण 63,000 रुपये तर पिकअप वाहनाची किंमत 3 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे पोलिसांनी 6 गोवंश आणि पिकअप वाहन मिळून एकूण 3,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मालेगाव येथील 4 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शरीफ, शेख युनुस वय वर्ष 34, कमालपुरा मालेगाव, मोहसिन सैलानी, मोईन शेख कसाबवाडा मालेगाव आणि शोएब खान अशी संशयिताची नावे आहेत. पोलीस हवालदार बाळासाहेब रमेश निर्भवणे यांच्या फिर्यादीवरून जायखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच वाहन घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांना अशा प्रकारे लक्ष केले जात असेल तर बेकायदा वाहतूक करणाऱ्याची मजल नेमकी कुठपर्यंत गेली आहे असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम 109, 281 आणि 324/4 तसेच महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा, प्राण्यांना निर्दयपणे वागविणे अधिनियम आणि मोटर वाहन कायद्याचे विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे करत आहेत. आता या गोवंशाची वाहतूक नेमकी कुठून करण्यात आली होती, त्यांना कुठे नेण्यात येत होते, या वाहतुकीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, या सर्व प्रश्नाची उत्तरे तपासातून समोर येणार आहे. लोकशास्त्र न्यूज साठी मालेगाव प्रतिनिधी तुकाराम गवळी.